बेधडक न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी समीर सरकार. बीड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार खडाजंगी रंगली आहे. सभा का तहकूब झाली? ठराव लपवण्यात आले होते का, की विरोधकांच्या मागणीचा सन्मान टाकण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला? याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज बीड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. या निर्णयाबाबत समाज माध्यमावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मात्र वस्तुस्थिती नागरिकांसमोर येणे तितकेच आवश्यक आहे. बीड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सर्वसाधारण सभेला पुढे ढकलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी लावून धरली आणि त्यांना भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या सारिकाताई यांनी समर्थन दिले. या उद्देशाने सर्वसाधारण सभा 4 दिवसांसाठी पुढे ढकलण्याची मागणी केली. मुख्याधिकारी यांनी काल सायंकाळी त्यांना ठरावाच्या हार्ड कॉपी उपलब्ध करून दिल्यानंतर अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सभेत मांडले. विशेष म्हणजे हे सर्व ठराव यापूर्वीच बीड नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फारुख पटेल यांनी या मागणीला अनुमोदन दिले. त्यानंतर नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे आणि उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि पारदर्शक प्रशासनाच्या भूमिकेला प्राधान्य देत आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. खरंच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये काय घडले हे जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता. बेधडक न्यूजसाठी मी समीर सरकार, बीड. हम ये काउंसिल को 2 दिन के लिए पोस्टपोन करने की मांग रखते हैं. उसका मुख्य कारण एक है कि सब नगर सेवक, चाहे वो किसी पार्टी के हो, चाहे किसी पार्टी के गठनेता हो, उनके पास सिर्फ इतना प्रोसीजर, ये एक कागज थमाया जाता है एक 3 दिन पहले, 4 दिन पहले. इसके ऊपर अगर हमको बहस करना है, चर्चा करना है, डिस्कस करना है काउंसिल में, तो हमको 4 दिन, 5 दिन, 7 दिन पहले कम से कम इसके अंदर के जो टोटली जो मुद्दे हैं उसके जो डॉक्यूमेंट्स हमको देना चाहिए. अगर गठनेता, नगर सेवक अगर इसके अंदर की अगर मालूमात ही नहीं रखेंगे और आप सिर्फ उसको पूछेंगे कि ये मान्य है क्या मान्य है, तो ऐसा नहीं होगा. तो इसलिए हमको 1 दिन या 2 दिन काउंसिल बढ़ा के रखनी चाहिए और डिटेल इसके अंदर जितने मुद्दे आपने रखे उसके डिटेल जो है तो काफी हमारे पास आना चाहिए. इस मुद्दे की टेबल बजाकर टाईप करें. खुर्शीद आलम साहेबांनी मागच्याच मीटिंगमध्ये सांगितलं होतं की याची हार्ड कॉपी ही प्रत्येक नगरसेवकाकडे आली पाहिजे, की कुठले ठराव मंजूर झाले, कुठले मान्य झाले आणि कशाची मान्यता तुम्ही आज घेताय आणि ते आम्हाला मान्य आहे की नाही आम्हाला 1-2 दिवस तरी त्याच्यावर अभ्यास करून मग आम्ही मंजुरी देऊ. कारण शहर हिताचे जे पण काम आहेत आम्ही कशालाच आमचा अडथळा येणार नाही याचा आमचा प्रयत्न असतो. परंतु प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग आमच्याजवळ आल्याशिवाय मागील बैठकीच्या ठरावास मान्यता इथून पुढे दिली जाणार नाही. ह्या खुर्शीद आलम साहेबांच्या भूमिकेला माझा आणि आमच्या गटाचा पूर्णपणे सपोर्ट आहे. दोन्ही विपक्षातील दोन्ही गटनेत्यांनी प्रस्ताव मांडला की आम्हाला जे प्रोसिडिंग हे मिळाली पाहिजे, मागील सभेचा इतिवृत्त त्यांना मिळाला पाहिजे आणि आपण जसं पहिल्या या काउन्सिलमध्ये, याच्या आधीच्या काउन्सिलमध्ये सांगितलेलं आहे की आपण ज्याचा ऑनलाईन फ्लॅश केलेला आहे, तरीही गटनेत्यांची जे आता मागणी आहे, दोन्ही गटनेत्यांची मागणी आहे, मीही ज्याचं त्यांना ज्याचं समर्थन करतो की काउन्सिल हे पोस्टपोन करून दोन्ही गटनेत्यांना ज्याचं याचा प्रोसिडिंगची सर्वांना परत जरी देता आली नाही तर दोन्ही गटनेत्यांना ज्याचं प्रोसिडिंगची प्रती त्या दोन्ही गटनेत्यांना द्यावी. तिन्ही गटनेत्यांनी जो विषय मांडला
त्यात खुर्शीदभाईच्या बोलण्यातून त्यांनी सुरुवातीलाच केलं किंवा ट्रान्सपरन्सी पाहिजे, पारदर्शकता पाहिजे. मूळ बेस आपला हाच होता. म्हणजे आपण जसं मागच्या काळापासून काम करतोय, आपण सर्वच होतो ह्या काउन्सिलचं, की पालिकेचा कारभार हा पारदर्शक असायला हवा. आणि पारदर्शक जर करायचा असेल आणि जर गटनेत्यासारखा व्यक्ती तिन्ही गटनेते जर म्हणत असतील की बाबा जी काही मागच्या काळामध्ये ठराव घेण्यात आले त्याच्यावर स्टडी करायची आहे, ते समजून घेऊन त्याच्यावर या सभागृहामध्ये आपापली मते नोंदवायची आहेत, तर या तीनही गटनेत्यांच्या ज्या सूचनेला माझं अनुमोदन आहे. आणि माझी आपणाला विनंती आहे अध्यक्षताई आणि उपाध्यक्ष साहेब, की एक चांगला पायंडा पडेल की तिन्ही गटनेते एकमतावर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पारदर्शक कारभाराला केंद्रस्थानी ठेवून ही काउन्सिल 2-3 दिवसासाठी बुधवारी किंवा गुरुवारी आपण कॉल करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. वस्तुस्थिती ही आहे की जे काही ठराव झाले ते ठराव 7 दिवसाच्या आत नगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित हे व्हायलाच पाहिजे. याबद्दल कुणाचं दुमत नाही. आणि मी सुद्धा मीटिंग विभागाला सक्तीने सांगतो, 8वा दिवस सुद्धा उजेडला नाही पाहिजे. तुम्हाला बंधनकारक जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा ठराव घेता तर ते तुमच्या संकेतस्थळावर ते उपलब्ध असला पाहिजे. फक्त सदस्यांनाच नाही, गटनेत्यालाच नाही, सदस्यांना नाही, शहरातील कुणी सुद्धा त्या संकेतस्थळावर जाऊन बीड नगरपालिकेमध्ये काय कारभार चालू लोकांना फायदा असला पाहिजे. आणि तो सरळ समोर पारदर्शकरित्या मांडण्याचे आम्ही त्याच्याशी कमिटमेंट आम्ही दिलेली आणि त्याच्याशी आम्ही कुठंच पाठवणार करणार. आपल्या सगळ्यांचाच ज्या गोष्टी आपण म्हणलात की आपल्याला प्रोसिडिंग मिळाली पाहिजे त्या गोष्टीची आम्ही सुद्धा सहमत आहे. कर्मचारी गेल्या 25 वर्षापासून 30 वर्षापासून तेच आहेत. नाही तेच आहे तुमचे मीटिंग विभागाचे कर्मचारी. माझ्या माहितीप्रमाणे मी जसा या ठिकाणी मीटिंग कंडक्ट करतो किंवा मी मीटिंगला उपस्थित राहतो तसं मीटिंग विभागाचे कर्मचारी बदललेले. कदाचित त्या लोकांना मागची काही सवय असते आणि त्या सवयीमुळं त्यांनी यापुढे सुद्धा तसंच ते कुणीतरी निदर्शनास आणून देण्याच्या पूर्वी हे असं चाललं. ही गोष्ट नाही आम्हाला पण मान्य. इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही तुमच्या रास्त मागण्या असतील त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. कुठंही त्याला दुजाभाव दिला जाणार नाही हेही मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. आणि ही मीटिंग आजची आपल्या सर्वांच्या मतानुसार या ठिकाणी तहकूब झाली असं मी सांगतो. आणि नवीन तारीख नगराध्यक्ष मॅडम त्यांच्या सीओच्या आणि त्यांच्या अधिकारानुसार ते त्या ठिकाणी विचार करून आपल्याला तारीख कळवतील एवढं मी या ठिकाणी सांगतो.